नमस्कार। आज आपण बोरगाव या ठिकाणी श्री दत्त मंदिर या ठिकाणी आहोत। श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आज या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे। आपण पाहू शकताय मोठ्या मोठ्या अशा या ठिकाणी महाप्रसादाच्या पंक्ती या ठिकाणी बसले आहेत। श्रीपूर परिसरातील असंख्य भाविक या ठिकाणी दत्त मंदिराच्या दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असतात। आपल्यासोबत आज या ठिकाणी प्रकाशराव पाटील हे आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हा जो कार्यक्रम आहे दत्त जयंतीचा हा साधारणतः या ठिकाणी किती वर्ष झालं या ठिकाणी संपन्न होतोय तो। नमस्कार आपा। हॅलो, नमस्कार। नमस्कार। आज जो हा कार्यक्रम आहे या ठिकाणी संपन्न होतोय हा साधारणतः किती वर्ष झाले या ठिकाणी संपन्न होतोय? हा कार्यक्रम माझा म्हणजे आता मला 73 वर्ष झालेले आहेत। मी लहानपणापासून हा कार्यक्रम इथं होत आहे ते पाहतोय। पूर्वी या ठिकाणी शेती मंडळाचे लोक हा कार्यक्रम आणि बोरगाव ग्रामस्थ सगळे कार्यक्रम लोक करायचे। हे दत्त मंदिर जे आहे ते पूर्वापारपासून आहे त्या ठिकाणी आहे आणि बोरगाव हद्दीत असल्यामुळं बोरगावची पाटील मंडळी आणि इतर सर्व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी पूर्वीपासून ह्याची परंपरेप्रमाणे या ठिकाणी ही जयंती साजरी करतात। मध्यंतरीच्या काळामध्ये सभापती मोहनराव पाटील असताना त्यावेळेला आणि दादा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते विजयसिंह मोहिते पाटील, त्या काळामध्ये मिटिंग झाली आणि ज्ञानेश्वर आगाशे यांनी या ठिकाणी सर्वसाधारणपणे 80 साली मंदिर बांधलं आणि मोहनराव पाटील यांच्या पाटील मंडळीतर्फे या ठिकाणी मूर्ती स्थापना केली। त्यानंतर विजयदादाने मोहिते पाटलांनी या ठिकाणी सभामंडप दिला। तेव्हापासून या ठिकाणी बोरगावची पाटील मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि आगाशे, त्यानंतर बृहन महाराष्ट्र, आता ब्रिमा शुगर आणि आता सध्या पांडुरंग सहकारी कारखान्यासुद्धा या उत्सवाला या ठिकाणी कार्यक्रमात चांगला सहभाग असतो। इतर जे भाविक आहेत ज्या त्याच्या कुवतीप्रमाणे या ठिकाणी महाप्रसादामध्ये भाग घेतात आणि सर्वजण मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्यापर्यंत पार पडतात। विशेषतः पंजाबराव पाटील सरपंच असताना त्यांनी त्यात जास्त लक्ष घातलं होतं, त्याला मूर्त स्वरूप आणलं। त्यानंतर आता रोहित पाटील आणि सर्वच पाटील मंडळी, मग मदन पाटील, प्रताप पाटील सभापती आणि पूर्वी मोहनराव पाटील, बाबासाहेब पाटील, त्यांच्या अगोदर माझे वडील अण्णासाहेब पाटील, रावसाहेब पाटील हे पूर्वापारपासून या ठिकाणी होणाऱ्या उत्सवामध्ये सहभागी होते आणि त्यांची दुसरी पिढी पण आता तिसरी पिढी या ठिकाणी सहभागी होते आणि आनंदानं हा उत्सव साजरा करताना विशेषतः जांभूळचे ग्रामस्थ, मेरे ग्रामस्थ आणि नेवरे आणि श्रीपूर परिसरातील सर्व भाविक या समारंभामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या उत्साहानं भाग घेतात, पोतीप्रमाणे वर्गणी देतात। या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतो, कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि आनंदाने या ठिकाणी आता तुम्ही सगळं पब्लिक बघतायच, हे पूर्वापार पद्धतीने चालत आलेलं आहे। या ठिकाणी खेळणी वगैरे काही लोकांचे या ठिकाणी व्यापारसुद्धा चांगल्या पद्धतीचा 2 पैसे मिळण्याच्या दृष्टीने होत असतो। आता या ठिकाणी मंडप डेकोरेशन असेल किंवा महाप्रसादाचा जो कार्यक्रम आहे हा भरपूर मोठ्या प्रमाणात होतोय, तर याच्यासाठी जो येणारा खर्च असतो तो कशा स्वरूपात केला जातो? दत्त मंडळ म्हणून एक मंडळ आहे आणि विशेषतः सर्व त्या परिसरातल्या बोरगाव ग्रामपंचायत असेल, या ठिकाणी पांडुरंग सहकारी साखर कारखाना असेल, ब्रिमा लिकर आणि पूर्वी आगाशे आणि काही या ठिकाणचे ज्यांना जमिनी सुटलेल्या आहेत ते बागायतदार आणि ग्रामस्थ अशा सगळ्या लोकातून हा कार्यक्रम पार पडत असतो। आत्ताच आपल्याला प्रकाशराव पाटील यांनी सांगितलं की सर्वांच्या योगदानातून हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात हा या ठिकाणी संपन्न होतोय। आपण पाहू शकताय या ठिकाणी महाप्रसादासाठी मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी श्रीपूर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी आलेले दिसून येत आहेत। श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे, बोरगाव।